आमच्या मराठी भाषेवर जर विषय आला तर आम्ही आवाज उठवणारच, त्यात काही विषयच नाही. आणि जर कोणी येऊन मला जर विचारलं की आता महाराष्ट्रामध्ये जर सध्या पाहता तर अनेक राज्यातून लोक येऊन इथं व्यवसाय करतायत, त्यांचे पोटं भरतायत आणि अनेक वर्ष इथंच राहतात, तर त्यांनी मराठी भाषा बोलायला पाहिजे का, शिकायला पाहिजे का? हो, त्यांनी मराठी भाषा शिकायला पाहिजे, बोलायला पाहिजे. कारण आमचे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी असे महापुरुष होऊन गेलेत की जे मराठी बोलत होते. 1500 वर्षीपूर्वीपासून बोलली जाणारी ही आमची मराठी भाषा. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले होते ना, तेव्हा महाराष्ट्रामध्ये फक्त 4% लोक मराठी बोलत होते, फक्त 4%. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज निधन पावले तेव्हा महाराष्ट्रामध्ये 70% लोक मराठी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मराठी भाषा 4%हून 70% नेली आहे. तर आपलं पण काम आहे की त्या 70%पासून तर 100%पर्यंत आपली भाषा कशी जाईल ते आपल्याला बघायचं आहे. भावांनो, जे बाहेर राज्यातून भाऊ आलेत, आपले बहिणी आल्यात, त्यांना मला एकच म्हणायचं आहे की आमचा कोण्याच भाषेला विरोध नाही आहे, कोण्याच भाषेला नाही, ना इंग्लिश, हिंदी, ना कन्नड, ना तेलुगू, ना बिहारी, कोण्याच भाषेला आमचा विरोध नाही आहे. फक्त माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही विचार करा, आता मी जर एखाद्या बाहेर राज्यात गेलो, गुजरातमध्ये गेलो, समजा मी जर गुजरातमध्ये गेलो, तिथं मला 10 वर्ष राहायचं आहे, तर मला तिथं मराठी बोलून चालणार आहे का? नाही. तिथल्या लोकांना माझी भाषा समजणार आहे का? नाही. तिथं मला गुजराती शिकायला लागणार आहे, तेव्हाच मी त्याच्यासोबत संवाद साधू शकतो. सेम तसंच भावना आमचं पण म्हणणं आहे. आमची एवढी सुंदर भाषा आहे मराठी, गोड भाषा आहे, प्रेमळ भाषा आहे. तर आमच्या महाराष्ट्रात तुम्ही जर राहत आहे तर थोडी तरी मराठी भाषा तुम्ही शिकायला पाहिजे, आमच्या लोकांसोबत बोलायला पाहिजे. बाकी तुम्ही आमच्या लोकांचे स्वभाव तर पाहिलेच आहेत, किती प्रेमळ आहेत. तर कसं आहे, आमच्या भाषेला आम्हाला प्रेम आहे. प्रत्येक राज्यातल्या भाषांना त्यांच्या राष्ट्रीय भाषेवर प्रेम असते. जशी की आमची मराठी भाषा आहे, आमची कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी वाढवली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी एवढी वाढवली आहे, अनेक असे महापुरुष होऊन गेलेत, त्यांनी आमच्या मराठी भाषेला पुढाकार दिलेला आहे. तर आम्हाला त्याचा गर्व आहे. भावांना फक्त विनंती एवढीच आहे की तुम्ही मराठी इथं राहतात, थोडी मराठी यायला पाहिजे. बाकी तुम्ही हिंदी बोला, तुमच्या लोकांमध्ये तुम्ही राहताय, महाराष्ट्रात सुद्धा राहताय तर हिंदी बोला. भाषा आहे प्रत्येकाला आलीच पाहिजे. हिंदी मला पण येते, मराठी मला पण येते, इंग्लिश मला पण येते, पण त्याचा वापर जिथं करायचा आहे तिथंच करा. आता मी बाहेर राज्यात गेलो तर हिंदी आहे ऑब्व्हियसली तिथं वापर करणार आहे, बाहेर देशात गेलो तर इंग्लिश वापर करणार आहे, त्यात काही विशेष नाही पाहणं. फक्त नम्र विनंती एवढीच आहे की महाराष्ट्रात राहून मराठी थोडी तरी तुम्ही शिकले पाहिजे, तुम्ही बोलले पाहिजे. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र.